आमच्याकडे नॉनव्हेजच्या दिवशी व्हेज पण बनतं, कारण की माझा मोठा जो भाव आहे तो नॉनव्हेज खात नाही, तो व्हेजिटेरियन आहे. आता माझी मम्मी त्याला पनीर भुर्जी बनवते. या चला मी तुम्हाला दाखवते पनीर भुर्जी कशी बनवतात. मी पनीर भुर्जी बनवते. त्यासाठी मी कढईमध्ये 2 कांदे कापून टाकलेत, 1 टमाटा टाकलं आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट आणि 1 मिरची कापून टाकले. ते आता जरा थोडंसं ब्राऊन झालं की आपण त्याच्यामध्ये पनीर बारीक करून ॲड करायचं. त्याच्यामध्ये कढीपत्ता द्यायचा जरा. थोडं ब्राऊन झालं की आता आपण त्याच्यामध्ये पनीर ॲड करायचं. आता माझी मम्मी त्यात कढीपत्ता ॲड करते. थोडं कढीपत्ता टाकायला विसरलेली, ते आता टाकते. आता अजून ॲड काय होणार? अजून त्याच्यामध्ये मसाला आपला मालवणी, आम्ही मालवणी मसाला टाकतो. तुम्हाला कुठला असेल ते टाका, पण आम्ही मालवणीच टाकतो. 1 चम्मच, कारण आम्हाला तिखट लागतो. 1 चम्मच आणि थोडंसं हे मिक्स करायचं. त्याच्यामध्ये हळद टाकायची. धनिया पावडर, हे जिरा पावडर आहे थोडंसं, आणि हे धनिया पावडर, आणि गरम मसाल्याची पावडर. हां, हे जरा घालून घ्या. चांगलं मिक्स करायचं. टमाटर थोडे बारीक करते मी. पहिला आम्ही भावाचं व्हेज करून घेतो, नॉनव्हेज नंतर होणार. पनीर भुर्जी झाली की आम्ही सुकं चिकन बनवू. मग संध्याकाळी आम्ही तुम्हाला चिकनची रेसिपी पण दाखवणार आहे. मीठ ॲड करते मम्मी. मीठ किती टाकायचं? अर्धा चम्मच अर्धा कमी टाकलं आहे मी. अर्धन कमीच मीठ टाकलं. हे पनीर पण आणलेलं आहे. आता पनीर आम्ही बारीक करायचं पनीरला. हँडवॉश केलं हे बारीक असं. तुम्ही याच्यामध्ये वाटाणे पण ॲड करू शकतात. आम्हाला मार्केटमध्ये वाटाणे भेटले नाहीत, म्हणून आम्ही फक्त पनीर ॲड करतो याच्यामध्ये. आणि मम्मी कोथिंबीर कापते. टेस्टला पण खूप छान लागते. डाळभातसोबत खायचं 1 नंबर. चपातीसोबत पण छान. हो, चपातीसोबत पण छान लागतं. एकदम बारीक करायचं. बारीक झाले ते आपण आता कढईमध्ये सोडू. बघा, चांगलं परतून घ्यायचं. या पनीरला ना पाणी सुटतं, पाणी आटेपर्यंत आपण हलवतच राहायचं. मग पाणी सुटलं की खाली उतरून करायची कढई. झाले पनीर भुर्जी.
याच्यात पाणी ॲड करायचं नाही ना? नाही, पाणी बिणी काय नाही, पनीरलाच पाणी सुटतं. हे असं दाबून दाबून हे करायचं आपण. त्या पनीरचं पाणी काढायचं. चांगलं मसाल्यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं पनीर. चांगलं मिक्स केलं आहे मसाल्यात. आता आपण त्याच्यावर 2-3 मिनटं झाकण ठेवून जरा वाफ द्यायची, म्हणजे ते त्याला पाणी सुटतं ना, ते आटून जातं. माझ्या मम्मी तुम्हाला सांगितलं 3 मिनिटं आपण वाफेवर शिजवायचं. शिजवायचं. मग हे बघा, चांगलं तेल सुटलेलं आहे. पनीर बुर्जी तयार झालेली आहे बघा. कलर पण एकदम छान आहे. कलर पण छान आलेला आहे. एकदम सुकी फडफडीत झाली. हे बघा, पनीर बुर्जी झाली आपली पनीर बुर्जी.